की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत। अर्जुन खोतकर आणि त्यांचे जे 11 सदस्य तिथे होते आणि त्यांचे जे सहाय्यक होते त्यांची रूम जी बुक केलेली होती त्यात इतका पैसा जो सापडला, आताच्या घटकेला 1,84,00,000 सापडले, पण त्याच्या आधी 3.5 कोटीच्या आसपास घेऊन पळाले असं देखील मी ऐकलंय। पण मला असं वाटतं की जर ते दोषी नव्हते तर त्यांना जे निष्कासित केलं गेलंय ते कशामुळे निष्कासित केलं? जर ते दोषी, याचा अर्थ सरकारला सुद्धा माहिती आहे की याच्यात दोषी हे अर्जुन खोतकर आहेत आणि ते पैसे घेऊन त्यांचे जे सहाय्यक आहेत ते फरार झाले होते आणि म्हणूनच ही कारवाई त्यांच्यावर केली गेली। अर्जुन खोतकर काही वाटेल ते म्हणे नाका, काही फरक पडत नाही, ते दोषी आहेत आणि खरं तर विधिमंडळ समितीने असा सगळा भ्रष्टाचार करावा अतिशय शॉकिंग आहे।